चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला होऊ घातलेली आहे. जवळपास 8 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि मागील जवळपास 15 वर्षापासून या महानगरपालिकेवरती एका विशिष्ट विचारधारेच्या पक्षाची सत्ता आहे आणि या महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार या संदर्भामध्ये सभागृहात सुद्धा आवाज उचललेला आहे आणि या ठिकाणी दोन नेत्यामधील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्याला यावं लागते या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिले कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी सरसंघचालक येऊन गेले. मूळ रोडची दुरुस्ती झाली, गड्डे दुरुस्त झालेले आहेत. काल CM साहेबाचा या ठिकाणी दौरा झालेला आहे. CM साहेबाचा दौरा किंवा रोड शो ज्या यांनी होता तिथले गड्डे बुजलेले आहे. आमचं असं म्हणणं आहे की CM साहेबांनी या चंद्रपूरच्या गल्लीबोळामध्ये जावं, जेणेकरून आमच्या चंद्रपूरकरांचे चांगले रस्ते तयार होऊन जातील ही अपेक्षा आहे. इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. वाघांनी मनुष्यावरती हल्ले होताना दिसते. शेतीमालाला भाव नाहीये, परंतु यांचे झगडे मिटवण्यामध्ये रोड शो मध्ये येत आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरपंचायत नगरपालिकामध्ये काँग्रेसची सत्ता आलेली आहे, त्याच पद्धतीनं आम्ही फिरत असताना या ठिकाणी जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये फार रोष असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. चंद्रपूर शहरामध्ये अत्यावश्यक ज्या सुविधा आहे निव्वळ भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या ठिकाणी कामं केल्या गेलेल्या आहे. नको ते कामं गेलेले आहे. मोठमोठाले टेंडर वाढवून कामं गेलेले आहेत. म्हणून सामान्य जनता हा सुखसोयीपासून वंचित राहिलेला आहे. निश्चितच यावेळेस काँग्रेसने जनविकास आघाडीच्या उमेदवाराचं युती करून ही निवडणूक लढते आहे. आमचा अंदाज आहे की स्पष्ट बहुमताने या चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निवडून येतील. या नगीनाबाद प्रभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत या ठिकाणी स्वप्नील कांबळे या ठिकाणी ओपन संवर्गातून उभा आहेत. सुरेंद्र अडबाले OBC संवर्गातून उभे आहेत. दीक्षा सातपुते या ठिकाणी SC महिलामधून उभे आहेत आणि वैशाली महाडोळे सुद्धा या महिला संवर्गामधून उभा आहेत. चारही उमेदवार स्पष्ट बहुमताने निवडून येतील याची मला खात्री आहे.